नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राहिलेला जो पाठ आहे शाल आज पाहणार आहोत. पाठीमागच्या वेळेला मी तुम्हाला 3-4 पॅराग्राफ जे शिकवले ते तुम्हाला समजले असतील. तर सुरुवात करूया. उरलेले जे परिच्छेद आहेत ते आपण पाहू. या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी असे. या सुमारास म्हणजे याच वेळेला लेखक राग जाधव शनिवारची पेठ आहे. पुण्यातील एक विभाग आहे, एक एरिया आहे शनिवार पेठ, आणि तिथं ओंकारेश्वरचं मंदिर आहे. पुलावर ओंकारेश्वरचं मंदिर आहे. मंदिर म्हणजे टेम्पल. आणि त्या पुलावर लेखक रोज संध्याकाळी फिरायला जात असत. पुढं काय सांगितलं पाहूया. आणि तेथील कठ्ठ्यावर बसणे मला आवडे. पुढं काय सांगतायत लेखक की जो पुलावर कट्ठा होता त्या कट्ठ्यावर मला बसायला मुझे बैठने के लिए बहुत अच्छा लगता था. एक दिवस काय घडले, एक दिन क्या हुआ की कडक थंडीच्या दिवसात, कडक थंडी खूप होती आणि थंडीच्या दिवसामध्ये एक म्हातारा, ठंडी के दिन में एक बुड्ढा अशक्त भिक्षकारी, वीकनेस बेगर, कट्ट्याला लागून, कट्ठे को लग के, चिरगुटे टाकून, चिरगुटे म्हणजे काय तर कपड्याच्या चिंध्या टाकून व पांघरून तो कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. कुडकुडत म्हणजे ठंडी से वो काप रहा था. वो दृश्य मैंने देखा. दूसरे दिन मी 2 शाले घेऊन, मैंने जाते समय दूसरे दिन 2 शॉल लिया. ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो. जिथं ओंकारेश्वर मंदिर होतं तिथं कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. वो जो बेगर बुढ़ा था वहाँ था. त्याला 2 शाली दिल्या और मैंने उसको 2 शॉल दिया. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. जब मैंने उसको शॉल दिया तो शॉल लेते समय उसके हाथ काँप रहे थे. उसके बाद उसने उस शॉल का स्वीकार किया. उसने वो शॉल लिया और मुझे नमस्कार किया. तर पुढं पाहूया. पुढे 4-5 दिवस आगे बोलते लेखक. 4-5 दिन काही कामामुळे, लेखकाचं काही काम निघालं असेल, त्या कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्याला उसंत लाभली नाही. संध्याकाळी त्यांना ओंकारेश्वर मंदिर आहे तिकडं उसंत न लाभणे, वेळ न मिळणे, वाक्यप्रचार आहे. उसंत लाभली नाही म्हणजे त्यांना तिकडं जायला वेळ मिळाला नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. आता 4-5 दिवस ते काही कामानिमित्त ते ओंकारेश्वरला तिकडं या पुलावर फिरायला गेले नाहीत. आणि त्याच्यानंतर 5 ते 6व्या दिवशी ते तिकडे गेले असतील. आणि त्यावेळेस ये जा करताना मग एकदम त्या भिक्षुकरी वृद्धाची आठवण आली. आणि त्या पुलावर ये जा करत होते. ये जा म्हणजे आनावर जाणं. ये जा करत होते त्यावेळेस एकदम त्या भिक्षुकरी, त्या भिकाऱ्याची लेखकाला आठवण आली. उनको याद आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हता आणि ज्या ठिकाणी लेखकाने त्याला पाहिलं होतं, जिस जगह लेखक ने उन्हें देखा था वो उस जगह पे नहीं था. तेथील पुलावर चक्कर मारा और उस पुल के ऊपर चक्कर मारणे म्हणजे इकडे तिकडे फिरणे. आणि त्याला पाहावं म्हणून लेखक कट्ट्यावरून उठले आणि पुलावरून चालू लागले. पुल के ऊपर चलने लगे. पुढं पाहूया. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षकारी म्हातारा दिसला. आणि पुलावर चालत असताना, पुल के ऊपर चलते चलते लेखक को वो जो बेगर था, भिक्षकरी था, वो पुल के सेंटर पे, पुलाच्या मध्यभागी तो लेखकाला दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. लेखक काय सांगतात की लगबगीने पटपट त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, देखा तो क्या, 30 चिरगुटे. मैं शॉल देने के बाद मैंने ये दृश्य देखा की वही चिरगुटी म्हणजे कपड्याची चिंदी, काही अंगावर होत्या, काही अंगाच्या खाली होत्या. आणि तो थंडीनं कापत होता. थंडी से वो काप रहा था. तेच दिनवाने जिने. आणि तसंच त्या पद्धतीने गरिबीत त्याचं जगणं. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याच्यानंतर लेखक सांगतायत की त्या भिकाऱ्याला की तुम्ही मला ओळखले का, आपने मुझे पहचाना क्या. त्याने नकारार्थी मान हलवली. त्याने नकार दिला. म्हणजे त्यानं
असं लेखकाला सांगितलं की मी ओळखत नाही. मग मीच म्हटले, मग लेखक म्हणताय मीच पुन्हा होऊन त्याच्यासमोर गेलो आणि त्याला सांगितलं 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या. 5-6 दिन पहले मैंने आपको 2 शॉल दिया था, आठवते, याद आता है आपको? यावर म्हातारा खुल्ला म्हणजे तो थोडासा हसू लागला. वो पुन्हा हात जोडून मला, फिर से उसने अपने हात जोडे और बोला, हे भल्या माणसा म्हणजे काय? चांगल्या माणसा, तू लय मोठा, आप बहुत बडे हो. मासनी शाली दिल्या. मासनी म्हणजे काय? मासनी म्हणजे म्हणजे मला तुम्ही शाली दिल्या, पण बाबा म्या भिकारेला शाली कशा शोभतील? आगे वो बेगर बोलता है, वो वृद्ध बोलता है कि मुझ जैसे भिकारी को ये शाल शोभा कैसे देगा? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लय वाईट. और जब मैंने शाल लिया तो वो मुझे शोभा नहीं देगा, लेकिन उससे भी ज़्यादा मुझे ये पेट की आग है. और आगे बोलता है कि भूख लगी थी इसलिए मी शाली इकल्या, और इसीलिए मैंने क्या किया, वो शॉल मैंने बेच दिया. 2-3 दिवस पोट भरून जेवून घेतलं बाबा. और शाल बेचने के बाद 2-3 दिन मैंने पेट भर के खाना खाया. आमचं हे असलं बिकट जीणं. आगे क्या बोलता है बेगर वृद्ध भिकारी की हमारा ऐसा जीना है, आमचं असं जगणं आहे. तुझं लय उपकार होते बाबा, आपने हमारे ऊपर बहुत एहसान किया, ऐसा वो वृद्ध बोलता है. शालीची शोभा आणि ऊब, वो पोटाची आग आणि अन्नाची ऊब. आगे क्या बोलता है, शालीची शोभा, शालीने शोभा येते आणि आपल्याला गरमपणा मिळतो, आपल्याला उष्णता मिळते. पोटाची आग, आणि ज्यावेळेस आपल्याला भूक लागते त्यावेळेस आपण अन्न खातो आणि अन्नापासून आपल्याला उष्णता मिळते, शरीराला उष्णता मिळते. म्हणून लेखक पुढे काय सांगतायत, भुकेल्यास अन्न द्यावे, जो भूका है उसको अन्न देना चाहिए. तहानल्यास पाणी द्यावे, जो तहानलेला आहे, जो प्यासा है उसको पानी देना चाहिए. आणि हेही जमलं नाही, अगर ये भी आपको नहीं जमा तर अभ्यांग म्हणजे काय की गरीब, जे गरीब आहे त्यांना आपण काय म्हणतो, अभ्यांगाला सन्माच्या शाली तरी आपल्याला द्यायला हव्या. असे गरीब जी लोक आहेत त्यांना आपण शाल तरी द्यायला हव्या, असं लेखक सांगतात. अशा प्रकारे हा जो शाल जो पाठ आहे तो आपला इथं संपलेला आहे. मला वाटतं तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करतो. पुढच्या वेळेला व्याकरणाचं काही आपण भाग बघूया. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.